षडगुण ऐश्वर्य संपन्न आत्मा पुर निवासी श्रीमंत बळू मामा चंदवन Bye.
आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगनाईसा साक्षीभूतो तोही मीच जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आत्मापूरच्या देवराया दंडवत तुझी पाया गारगुटीचे सद्गुरु मुळे महाराज दंडवत तुमची पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोहन फणींद्र माथा मुगटे जळा कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते। अष्टदिक संतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत विश्वमाऊली कैवल्याचे महामेरू संत श्री ज्ञानोबा माऊलींच्या चरणाला साष्टांग असा दंडवत। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर कल्याण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती आदी मायानं विठ्ठलपंत आणि
रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म घेतला. ही चारही भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या सर्वांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत. जयांची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले. प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग. प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग. दे थोडासा जरा गोडवा वाटतो. प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग. आज या पिंपरी गावाच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये चंद्रभागा आध्यात्मिक बहुउद्देशी चंद्रभागा बहुउद्देशी संस्था व गोशाळेचा प्रथम वर्धापन दिन संपन्न होतोय. त्याचबरोबर विश्व माऊली, जगत माऊली, कैवल्याचे महामेरू, ज्ञानियांचा राजा ज्ञानोबा रायांचा संजीवन समाधी सोहळा आज या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्या निमित्ताने माझ्या मामांच्या चरणरिंदावरती, माझ्या माऊलींच्या चरणावरती, गोमातेच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला भंग. जगत मान्य संत, देव मान्य संत, संत मान्य संत. अरे ज्ञान भक्ती वैराग्याची झालर जीवनाला लावली, कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं. इंद्रायणीचं निर्माल्य भाल करून घेतलं. पावलं घरामधून बाहेर पडली, पावलं जाऊन दगड डोंगर दर्यावरती पावलं स्थिरावली. पण ए माझ्या बाई दादांनो, पावलं डोंगर दर्यावरती जाऊन स्थिरावली. दगडावरती दगड आपटला महाराज, पण दगडामधून टाळ चिपल्याचा नाद काढला. पंढरीच्या पांडुरंगाला नाचायला लावलं. एवढा पराक्रमीचा परमार्थ ज्यांनी घडवून दाखवला ते देहू निवासी तुम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रासंगिक प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार करणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या चंद्रभागा बहुउद्देशी संस्था आणि गोशाळेला स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झाली. आज याच भूमीमध्ये 1 वर्षाने या अतिशय अलौकिक स्वरूपाच्या कार्याची पायाभरणी केली. त्यावेळेला ही सगळी वैष्णवांची मंडळी हजर होती आणि आज बघता बघता वर्ष लुटून गेले. 1 वर्ष पूर्ण होतोय. त्या निमित्तानं या संस्थेचा वर्धापन दिवस संपन्न होतोय. त्याचबरोबर जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला. स्वतःचा भयानक छळ झाला तरी जगाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून आपल्या झालेल्या छळाला, आपल्या झालेल्या कष्टाला तुच्छ मानलं. का तर जगाचा परपंच नेटका करायचा होता म्हणून. आणि माऊलींनी 22व्या वर्षी समाज आळंदीच्या पवित्र आणि पुण्यवान भूमीमध्ये त्या सिद्ध बेटामध्ये समाधिस्थ झाले. संजीवन समाधी घेतली. 750 वर्ष, बरोबर आहे ना? 750 वर्ष आपण संपन्न करतोय, साजरा करतोय. त्या निमित्तानं या ठिकाणी असलेली सेवा, असलेला हा उत्सव आहे. या संस्थेचे सर्व आमचे प्रेमसनी गोरक्षक, मामांचे सेवक, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज करचे, त्यांचा सगळा परिवार, त्यांचे आई वडील, सगळ्यांना देवा तेवढे धन्यवाद थोडे आहेत. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणार त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांच्या गावातील सगळे सहकारी असतील, आसपासची ज्यांनी दान दिलं त्या सगळे दाते असतील, त्या सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. माझं नेहमी सांगणं असतं, एखादं कार्य, सामाजिक कार्य आणि धर्म कार्य करणं खूप अवघड आहे. या जगामध्ये धर्म कार्य आणि सामाजिक कार्य करणं खूप अवघड आहे. हॅलो, माईक जरा काहीतरी वेगळा वाटतोय, गोडवा जाणवत नाही. बघा गणेश महाराज काय हॅलो 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 जय बाबा, जय बाबा, जय बाबा. सेट करा त्याला, व्यवस्थित सेट करा. असा गोडवा तयार झाला पाहिजे. आधीच आमचा आवाज बसाडा. हॅलो हॅलो जय बाबा, जय बाबा, जय बाबा. थोडासा एक वर द्या. बेस ट्रबल हे सगळं व्यवस्थित सेट करा. बेस ठेवा थोडासा.
असा थोडासा बेस ठेवा आवाजाला. मेड हा सेंटरला ठेवा. मेड सेंटरला ठेवा. त्या निमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य असा उत्सव संपन्न होतोय आणि गायीचं रक्षण या ठिकाणी केलं जातं. तिच्या अंगामध्ये तिच्या उदरामध्ये 33 कोटी देव आहेत. त्या गोमातेचं सेवा माऊली तुमच्या हातून घडते. हे खूप भाग्याचं काम तुम्ही करत आहात. देव वेगळा शोधायची गरज नाही. हाय भूतलावरती जगाच्या मालकानं अवतार घेतला बाळूमामांच्या रूपानं आणि शेळ्या मेंढ्या माझ्या देवानं राखली, बकरी राखली, घोडी राखली, गायी राखल्या आणि जगत दुनियाला दाखवून दिलं. अरे प्राणी मात्रावर प्रेम करा, त्यांना जीव लावा, भगवंत तुम्हाला जीव लावेल. माझा देव सांगायचा, बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग मानस ऐसा गुणी का नाही. त्या देवानं त्या शेळ्या मेंढ्यावरती जीव लावला, त्याच्यामध्ये भगवंत दाखवला. तो भगवंत ज्या वेळेला मामाच्या रूपाने अवतरला आला, त्या परमेश्वरानं द्वापार युगामध्ये गायी राखल्या आणि तो भगवंत पुन्हा या कलियुगामध्ये अवताराला आला, बकरी राखायला लागला. की गो रक्षणाचं काम महाराज तुम्ही करत आहात. मी नेहमी सांगत असतो, कलियुगाचा आयुष्य किती आयुष्य शास्त्र काय सांगतं, किती आयुष्य कलियुगाचं 4,32,000. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही बिनधास्त आहोत. 4,32,000 वर्ष पूर्ण होणार, कलियुगाचा अंत होणार, तोपर्यंत आपण काय राहणार हे ठरलेलं आहे. ठीक आहे. परंतु कलियुगाचं आयुष्य जे आहे 4,32 वर्ष नाही, कलियुगाचं आयुष्य संपलं गेलेलं आहे. 5,125 वर्ष एवढंच कलियुगाचं आयुष्य. त्यातलं 1,00,000 वर्ष आयुष्य, 1,00,000 वर्ष आयुष्य कशानं कमी झालं तर गोहत्येनं. गोहत्येनं 1,00,000 वर्ष आयुष्य कमी झालं. लय एखाद्याने काही सही करत मला सहज ती लोक म्हणते ती मेजर पुन्हा दिला पण विचारलं की काही जास्त सांगत नाही. ग्रंथ घेणे बाबा वाचून झाल्यावर मला सांग. 1,00,000 वर्ष 1,00,000 वर्ष आयुष्य कमी झालं. महाराज तुम्ही ती गोरक्षणाचं काम करत आहात. तुम्हाला देवा तेवढे धन्यवाद थोडे आहेत. तुमच्या चरणाला माझा साष्टांग सन्मान आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे प्रेम प्रेमाचे संतोष दादा विरकर मामांची ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था कचरेवाडी मध्ये आहे आणि लेख त्या संस्थेमध्ये आहे. मामाची इच्छा होती आणि फोन करायचा राहून गेला होता, पण मला संतोषांचा फोन आला आणि आज ही संस्थेची मुलं या ठिकाणी आली. तुम्हालाही देवाकडे धन्यवाद थोडे आहेत. मी नेहमी सांगत असतो, सगळ्यात अवघड काय आहे ते संस्कार देणं अवघड आहे. सगळ्यात अवघड काय आहे ते संस्कार देणं अवघड आहे आणि ती संस्काराची पिढी तुम्ही घडवत आहात, म्हणून तुम्हाला देवाकडे धन्यवाद थोडे आहेत. त्याचा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर सुंदर असा साधनांचे हरिभक्त पारायण सचिन महाराज होता. परिचय आहे त्याचबरोबर हरिभक्त परमचे विठ्ठल महाराज यांचा परिचय. हे दोन्ही रत्न आमचे बाबांप्रमाणे आमचे महबूब दादा रत्नले. त्याचबरोबर आमचे सुजील दादा मृदुंगराज गणेश महाराजांचे आनंद ह्या परमार्थाला खरंच अभंगामध्ये येईल त्याचा की ही सहज घडत. तुमच्या आईवडिलांचं बीज शुद्ध होतं, आईवडिलांचं पुण्य थोर होतं. तुम्ही पदरी आला ना तुम्ही त्याच तोला मोलाचा. तुम्हालाही धन्यवाद आहेत. आमचे माऊली छोटे माऊली करचे महाराज मृदुंगराज श्री हरी महाराज मृदुंगराज. मी फक्त थापत तुम्हाला तुला परवानगी थापा चाटा मारा, बाकी सुद्धा कोणाची नाही. ठीक आहे. मृदुंगराजांच्या चरणाला माझा साष्टांग असा धन्यवाद आहे. वैष्णवांची मांदियाळी या ठिकाणी आहे. महाराज 4-5 कीर्तनकार या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने वजही माझ्यावरती आज महाराज वज आहे. कारण मी साधा आहे, मला जास्त काही येत नाही. त्या भगवंतानं मला पुढे टाकल्यावर मी चालत राहतो. पण थोडंसं समजून घ्या. आमचे हरिभक्त पारायण मामांचे सेवक सागर महाराज, हरिभक्त पारायण आमचे
सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे गणेशानंद महाराज, धुमाळ आमचे प्रेमसनी आमचे हरिभक्त पारायण मामांचे शेवटचे सर नाव काय महाराज गणेश महाराज, त्याचबरोबर आमचे प्रेमसनी आमचे हरिभक्त पारायण महाराज काटकर, दोन सागर अथंग प्रधानच्या चरणाला माझा साष्टांग असतो. ती सगळी सुप्रसिद्ध अशी महाराष्ट्रातले कीर्तनकार आहेत, महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे सर्वांचं. त्याचबरोबर हरिभक्त पारायण मामांचे सेवक गोरक्षक माऊली महाराज सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्यांच्याही चरणाला माझा साष्टांग सदवत आहे. आणि आज आनंद वाटतो सागर महाराज, तुम्ही चांगले वक्ते आहात याच्यामध्ये शंका नाहीच नाही. तुम्ही एक महाराष्ट्रामधील चांगले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण महाराष्ट्राला भावांतरीचे या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही एक नवी ओळख करून दिली आणि इतकं सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. एवढं सुंदर पुस्तक लिहिलं. मी जे पुस्तक वाचलं महाराज, ते पुस्तक कोणा ठराविक व्यक्तीसाठी नाही, तरुणांनी वाचलं त्यांच्या उपयोगाचं आहे. ते आईने वाचलं आईच्या उपयोगाचं आहे. ते लहान मुलांनी वाचलं लहान मुलांच्या उपयोगाचं आहे. वडिलांच्या उपयोगाचं आहे. आजी आजोबाच्याही उपयोगाचं आहे. हे पुस्तक काय करेल, ज्याने हे पुस्तक वाचलं ना, ते घर संस्कार प्रधान पिढी घडवायला हे पुस्तक 100% मदत केल्याशिवाय राहणार नाही महाराज. इतकं सुंदर असं पुस्तक तुम्ही लिहिलं, पण तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आहे. अभंगाचा भावार्थ थोडक्यामध्ये बघूया. सृष्टीमाला जरा टाळ्या वाजवा. वाह 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 वाह. अभंगाचा भावार्थ बघूया. गाईचं महत्त्व सांगता मामांना स्पर्श करू आणि माऊलींच्या समाधी काळाकडे आपण प्रवृत्त होऊया. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा प्रासंगिक स्वरूपातला अभंग आहे. काहीतरी प्रसंग घडतात त्यावेळेला अभंग तुकाराम महाराजांनी तयार केला. परंतु हा अभंग वर्णनपर अभंग आहे. या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. पण वर्णन कोणाचं आहे? या अभंगात नाव आहे का महाराज? अमुक अमुक संतांचं नाव आहे का महाराज त्याच्यामध्ये? जसं माझ्या नामदेवरायांनी वर्णन केलं, ज्ञानोबरायांचं नाव आहे त्याच्यामध्ये, चारी भावंडांचं नाव त्याच्यामध्ये आहे. परंतु या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर या अभंगामध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण त्याला रूपक देऊन अभंग तयार केलेला आहे. अभंग झालेला आहे रूपक अलंकाराचा. आणि मग काय सांगतात? जयाची द्वारे सोन्याचा. मी कुणाविषयी बोलतोय की ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, मी त्याच्याविषयी बोलणार. मी कुणाविषयी तुम्हाला सांगणार की ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, मी त्याच्याविषयी बोलणार. म्हणजे वर्णन. आता वर्णन जर आपण बघितलं शास्त्रीय भाषेमध्ये, वर्णनाचे दोन, एक आहे भावनात्मक वर्णन आणि एक आहे वस्तुनिष्ठ. एक भावनानिष्ठ आणि एक वस्तुनिष्ठ वर्णन आहे. ज्या वर्णन करत असताना तिथं वस्तुस्थितीचा अभाव त्याला भावनात्मक वर्णन म्हणतात.
ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. म्हणजे त्या बोलण्याला काही मर्यादा निर्माण झाली, म्हणजे वर्णन करणं शक्य नाही. मग आता ही प्रश्न पडतो, हे भावनात्मक आहे का हे वस्तुनिष्ठ आहे? कारण इथं भावना आहे की मी जर साध्या साध्या ह्याच्यामध्ये बघायचं म्हटलं तर मी संतांचं वर्णनच करू शकत नाही, ही भावना आहे, म्हणून सीमा तयार झालेली आहे. मग हे भावनात्मक वर्णन आहे का? नाही नाही, हे केव्हा अशा वर्णन केव्हा येतात तिथं ज्ञान आणि प्रेम असतं, त्यामुळे अशा स्वरूपाची वर्णन संत करत असतात. मला सांगायचा मुद्दा आहे, एक भावनात्मक वर्णन आहे आणि एक वस्तुनिष्ठ वर्णन आहे. ज्या वर्णनामध्ये वस्तुनिष्ठेचा अभाव आहे त्याला भावनात्मक वर्णन म्हणतात, आणि जिथं वस्तुस्थिती आहे त्याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हणतात. एखाद्या आईने आपल्या लेकराचं केलेलं वर्णन असं मातीमध्ये लेकरू खेळता खेळता 10-11 वाजले, अंगाने अंगावर सगळी माती लागलेली, नाकातनं दोन्ही धारा लागलेल्या, त्या गंगा जमुना डोळ्यात वाहायच्या त्या नाकातून वाहायला सुरुवात झालेली, त्या दोन्ही अशा खाली येऊन समुद्राला मिळायला लागलेल्या, तोंडापर्यंत आलेल्या, त्याच्यात लागला मोठ्यानं रडायला लागलं, वरून डोळ्यातल्या धारा लागल्या, त्यांनी परत त्यांचा संगम खाली येऊन झाला ती परत वाहायला लागली, आणि मग आई पळत आली आणि आईनं पटकन उचलून घेतलं, माझा राजा रडायला लागला, माझा राजा, कुणी माझ्या राजाला मारलं, काय काय केलं माझ्या राजाला, डोळं पुसलं, आणि किती गोड दिसते माझं राजगंड. काय म्हणते आई, किती गोड दिसते माझं राजगंड पोरगं. वस्तुस्थिती तशी आहे का? वस्तुस्थिती तशी नाही, पण इथं भावना महत्वाची, इथं भावना महत्वाची आहे. त्या भावनेने त्या आईने केलेलं वर्णन, ठीक आहे, म्हणून हे वर्णन भावनात्मक वर्णन येतं. परंतु हा जर अभाव बघितला नव्हे, संतांनी जे जे वर्णन केलं ते वर्णन वाटायला जरी भावनात्मक असलं तरी ते वस्तुनिष्ठ वर्णन आहे, कारण ज्ञान आहे आणि प्रेमही आहे. म्हणून ते वर्णन त्या स्वरूपाचं, हा वर्णन त्या स्वरूपाचं. या अभंगामध्ये तुकोबार ज्या महात्म्यांचं वर्णन करतायत, त्या महात्म्यांविषयी सांगताना त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि पूर्ण प्रेम आहे. आणि मग या अभंगातून काय वर्णन केलं, त्यांचं ऐश्वर्य वर्णन केलं, त्यांचं सामर्थ्य वर्णन केलं, आणि त्यांची उदारता वर्णन केलं. सोन्याचा पिंपळ सामर्थ्य, ऐश्वर्य, रेड्यामुखी वेद बोलवलं, सामर्थ्य, आणि वैष्णवांच्या पंक्ती बसवणं, भक्तीच्या पंक्ती बसवणं म्हणजे उदारता आहे. हे तीन भाव तुकाराम महाराजांनी अभंगातून प्रकट केले. हा या अभंगात आणखी जर आपण पाहिलं, या अभंगामध्ये सगळं जे काय आहे, सगळं जे आहे, फक्त एक गोष्ट सगळं आपल्यासाठीच आहे, सगळं आपल्यासाठी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ कुणासाठी? आपल्यासाठी. कुणासाठी? या वैष्णवांसाठी. रेड्या जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा बोले, रेडा बोलवला कुणासाठी? आपल्यासाठी. कशासाठी? का आपल्यासाठी? रेड्याचा नामचा काय संबंध? रेड्याचा नामचा काय संबंध? जर निर्बुद्ध रेड्याला माऊली बोलू शकतात, त्या मुक्या प्राण्याला जर वाचा बोलू शकतात, तुम्हा मला ह्या भगवंतानं मेंदू नावाचा प्रकार दिला, त्या बुद्धी नावाची गोष्ट घातली आणि तोंड दिलं बोलायला, तर मग निर्बुद्ध रेड्याला जर माऊली बोलू शकत असतील तर ज्याला तोंड आहे त्याला का बोलू शकणार नाही? रेड्यामुखी वेद बोलवले, आपल्यासाठी बोलवले. करेल तो काय नोहे महाराज कुणासाठी करणार? आपल्यासाठीच आहे, आपल्यासाठीच करणार आहे. पण आता पुढची परी पाहे बीज शुद्ध अंगी, ही बाजू बस, ही तेवढी बाजू लागते. वैष्णवांची मांदियाळी एकत्र केली, त्यांना जीव घातलं, मुक्तीची गमान्य घातली, वैष्णवांना एकत्र केलं. हे कुणासाठी? आपल्यासाठी. प्रत्येकाला वाटतं की मुक्ती मिळावी, वाटतं की नाही? प्रत्येकाची अपेक्षा नाही की मला मोक्ष मिळावा म्हणून.
कोणाला वाटतं का वारंवार जन्माला यावं? कोणालाच कोणालाच वाटत नाही. ज्या वेळेला माणूस एक चित्त होतो ना त्यावेळेला 100% वाटतं की बस तू सुटकावं आणि मोकळं व्हावं. ठीक आहे. मग ती काय गमांती ज्या पंक्ती उठवल्या होत्या ते आपल्यासाठी उठवल्या. वैष्णवांची मांदियाळी एकत्र केली आपल्यासाठीच केलेली आहे. वैष्णवांची मांदियाळी कशी एकत्र केली? त्यावेळेला धर्म एक केंद्रित होता. धर्म एकत्रीकरण एक केंद्रित झाला होता. एका विशिष्ट जातीशी केंद्रित झालेला होता. मी वर्णन करत असताना बोलतो माझ्या विचारांच्या भाषेमध्ये माऊली बंडखोर आहे. ऐकायला थोडं वेगळं वाटतं. माऊली बंडखोर आहे. महाराज माऊली क्रांतिकारक आहे. माऊली बंडखोर आहेत. माऊली क्रांतिकारक कसे बंड केलं माऊली कुणाच्या विरोधात? धर्म मार्तंडाच्या विरोधामध्ये बंड केलं. आणि माझ्या माऊलीने तुमच्या आमच्या माऊलीने ह्या जगाच्या माऊलीने जर बंड केलं नसतं ना आज तिथं 18 पगड जातीची माणसं एकत्र आली नसती. महाराज फोटो पुजू दिला नसता. फोटो सुद्धा पुजू दिला नसता. आणि अजून सुद्धा मी काही मंदिर अशी बघितली की त्या मंदिरामध्ये ठराविक जातींना पूजा करायला प्राधान्य आहे. मी बघितले त्याचा उल्लेख औचित नाही ते गोष्टी उचित नाही. मला बंड सांगायचं की त्या विशिष्ट धर्म मार्तंडाच्या विरोधामध्ये बंड केलं म्हणून ते बंडखोर आहेत. क्रांतिकारक कसे आहेत? जो हठयोग होता नाथ संप्रदायाचा जो हठयोग होता तो हठयोग माऊलींनी लययोगामध्ये परिवर्तित केलेला आहे. तो हठयोग होता. मला सांगा ज्या नाथ संप्रदायाचा हठयोग आहे कानामध्ये त्या पाळ्या घालणे अंगाला राग घासणे शक्य का? महाराज शक्य का नाही? मग परंतु मग बहुजन समाज साधा लोक आहेत अलिप्त राहिले असतील म्हणून त्या हठयोगाला लययोगामध्ये परिवर्तित केली. म्हणजे क्रांती केली. संप्रदायामध्ये क्रांती केलेली आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे जोपर्यंत माऊलींपर्यंत संत हा शब्द संप्रदायामध्ये नव्हता. अभ्यास जर केला तर लक्षामध्ये येईल महाराज संत हा उल्लेख माऊलींच्या पर्यंत आलाच नाही. योगी म्हणायचे, नाथ म्हणायचे, स्वामी म्हणायचे, यजमान म्हणायचे. पण माऊली ज्या वेळेला काठी लावून बसतेच ना त्यावेळेला मुक्ताबाईंनी संत हा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आणि तेव्हापासून संत हे जगविख्यात झालेले आहे. त्याचा उद्देश काय होता? जे ज्ञान होतं जे गुह्य होतं ना ते मच्छिंद्रनाथापासून आलेलं आहे महाराज. सगळ्यात मोठी क्रांती आणि
ज्ञानेश्वरीच्या रूपात प्रकट करून दाखवलं आणि हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे ते इतकं मोठं गुह्य होतं पण एकनाथ महाराजांच्या आदेशानुसार काही ओव्या त्यातल्या कमी केल्या आणि ते गुह्य तुमच्या आमच्या कुशीला म्हणून क्रांतिकारक आहेत. आपला विषय महत्त्वाचा होता की सगळं आपल्यासाठी आहे शिवाय एक आपण आलो पर्यंत तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो होतो. वैष्णवांना एकत्र केलं, मुक्तीच्या मांदी घातल्या, मुक्तीच्या पंक्ती उठवल्या, सगळ्या वैष्णवांना सगळ्या मांदी एकत्र केली आणि मग पुढं की तुका म्हणे तेथे सुखा काय बर सुख कुणाला पाहिजे? माऊलीला पाहिजे का तुम्हाला आम्हाला पाहिजे? हे ताई कुणाला सुख पाहिजे? इथं बसलेल्या सगळ्यांना सुख पाहिजे. आमच्या सगळं आम्हाला सुद्धा वगळायचं हे सगळं सुख सर्व सुखाचे नारी सर्व सुख तिथं प्राप्त सर्व सुख तिथं प्राप्त म्हणून तुकाराम महाराज अधिकाराने वर्णन करतात की तुका म्हणे तिथे सुख काय होऊ नये, तिथं सुखाला काय होणच नाही, सर्व सुख तुम्हाला त्या ठिकाणी राहे समाधान चित्ताची आणि चित्तामध्ये समाधान आहे. एक सांगू का, चित्तामध्ये जर समाधान नसेल तर चिंता वाढते आणि चिंता चित्तेमध्ये परिवर्तन करून घेत म्हणून चित्तामध्ये समाधान असणं लागतं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा होता की सगळं आपल्यासाठी देणं आहे. मग जर हे सगळं आपल्यासाठी आहे, आपले काहीतरी कर्तव्य असेल आपले काहीतरी कर्तव्य असेल मग आपलंही कर्तव्य तुकाराम महाराजांनी सांगितलं परी पाहे निज शुद्ध. हे आपल्यासाठी आपण पण हे सगळं विश्वमाऊली ज्ञानोबा सगळं आपल्यासाठी करणार. मग आपण त्यांच्यासाठी काय करायचं? त्यांच्यासाठी एकच करायचं, परी पाहे निज शुद्ध. म्हणजे हे तेव्हा प्राप्त आहे की त्या वेळेला प्राप्त होईल ज्या वेळेला पात्रता विना प्राप्त होणे नाही. पात्रता आज साधी नोकरी लागायची म्हणलं तर परीक्षा घ्यावी लागते का? पात्रता तपासण्यासाठी. ए माई बोल ही पात्रता तपासण्यासाठी आपली पात्रता काय आहे तर परी पाहे शुद्ध अंगी अंगामध्ये शुद्ध बीज असणं ही आपली पात्रता. पात्रता आपण उतरावं असा एक अभंगाचा भाग आपण घेऊ शकतो. पण जर सोन्याचा पिंपळ ज्यांनी बघितला नसेल, जे गेले नसतील, त्यांना वाटतं बरं आता सोनं महाग झालं, एखादं पान मिळालं तर तेवढंच काहीतरी करू द्यायचं. खरंच त्याला सोन्याची पानं येत असती तर ते झाड राहिला आता मी सोडा आता सुद्धा दिसलं. त्याच वेळेत मुद्गल शास्त्री, महादेव भट, गणेश भट ह्या सगळ्यांनी झाड नेला असतं मुळासकट, स्वतःच्या दारात लावलं असतं. ठीक आहे, हा लक्षार्थ या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. सोन्याचा पिंपळ खूप अशा अर्थशास्त्रानुसार मला जे ज्ञात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आणि महाराज मंडळी काय जर चुकलं तर मला लगेच दुरुस्त करून घ्या, तुमचा अधिकार आहे. आणि मला त्यात काही वाटत नाही कारण ज्ञान हे घेण्यासारखं आहे, ते घेत राहा. ठीक आहे, माझ्याविषयी 100% तुम्हाला अनुभव आहे. एक सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. त्याला ती रूपक वापरले की सोन्याचा पिंपळ.
सुखाचा पिंपळ कसा आहे आपण चालता चालता बोलता सध्या मुलगा आता पोलीस भरती चालू आहे आणि पोलीस भरती चालू आहे पोलीस भरतीमध्ये एखाद्या मुलगा पोलीस मध्ये भरती झाला असंच बोलता बोलता म्हणतो सोनं झालं बाबा त्याच्या जीवनाचं याची कटकट कुटुंबाचं सोनं होऊन जाईल म्हणजे काय मिळेल तो भरती झाला म्हणजे तुम्हाला 4 दिवस चांगले येतील म्हणजे सुखाचा दिवस म्हणजे सुखाचा दिवस त्यांना पाहायला मिळेल म्हणजे सोनं म्हणजे सुखाचा दिवस दुसरं एक आहे एखादा लईच वयस्कर वारीला जाता वारी पंढरीच्या पांडुरंगाच्या तिथं गेलं तिथं तिथं वैकुंठ गमन झालं तसंच बोलतो वारकरी म्हणतो जीवनाचं सोनं होऊन गेलं जीवनाचं सोनं होऊन गेलं म्हणजे सुख प्राप्ती झाली हा एक बोध त्या ठिकाणी आहे दुसरा एक असा आहे की ज्या वेळेला भूतलावरती भगवंताचा अवतार झाला त्या वेळेला आदिशक्ती आदिमायाने अवतार घेतला चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे म्हणजे हे त्या वेळेला आलेला आणि मग हा पिंपळ त्या अर्थाने एक आहे की बाहेर आदिशक्ती आदिमायाचं ते ठाण आहे आणि त्या अर्थाने तो एक घेतलेला पिंपळ आहे माझ्या माहितीनुसार या भूतलावरती 3 ठिकाणी सुवर्ण पिंपळ आहे 3 ठिकाणी कुणी बघितले 3 पिंपळ आळंदीचा आहे आळंदीच्या ठिकाणी सोन्याचा पिंपळ आहे अक्कलकोट स्वामींच्या समोर सोन्याचा पिंपळ आहे आणि जगाचा मालक ब्रह्मनारायण आत्मापूर निवासी श्रीमंत बाळूमामांच्या हे दरबारात सोन्याचा पिंपळ आहे 3 ठिकाणी मी बघितलेला सोन्याचा पिंपळ आहे बाकी ठिकाणी असू शकतो पण आपल्या पाण्यामध्ये आलेला हा भाग वेगळा ठीक आहे त्या रूपाने एखादा म्हणेल की कसं असं बाबा त्या पिंपळामध्ये कसं काही लक्षणे असेल पण हे जे आहे की ज्या वेळेला भगवंताचा अवतार त्या वेळेला आदिमाया आदिशक्ती लक्ष्मीमातेचा अवतार आहे हे निश्चित आहे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आले लक्ष्मीमाता सीतेच्या रूपाने आली हनुमंतराय अवताराला आले आदिशक्ती आदिमाया सुद्धा अवताराला आली पण शक्तीच्या रूपाने मारुतरायांची शक्ती ही आदिशक्ती आदिमाया लंका कुणी जाळली कुणी जाळली लंका हा माहिती कुणी जाळली लंका माहिती का माळशिरसच्या खालच्या बाजूला गेलाय का तुमच्या गावात लंकाबाई करतो हाय का गावात लंकाबाई लंका कोणी जाळली सहज सांगू लागतो की मारुतरायाने लंका जाळली पण मारुतरायाने लंका नाही जाळली लंका मारुतरायाच्या शक्तीने जाळली म्हणजे आदिशक्तीने जाळली कुबेरानं मारुत आपल्या आद्य दैवतासाठी लंकेचं निर्माण केलं सोन्याची बनवली आणि आता पूजेला बोलायचं आणायचं दशग्रंथी ब्राह्मण रावणाला पूजेसाठी आले आणि रावणाने हे रुच्या म्हणायला रुच्या म्हणायला सुरुवात केली भोले बाबा प्रसन्न झाले त्या कुबेराने बनवलं बस स्मशानामध्ये माझा बाबा राहतोय आद्य माझा राहतोय ह्याला चांगलं घर म्हणून सोन्याची लंका बनवली आणि बोलवलं पूजेला कोणाला ह्या बाबाला पूजेला बोलवलं वेद म्हणायला सुरुवात केली आनंद वाटला काय वेद आहे काय ऋषा काय तिचा चोर आहे दशग्रंथी ब्राह्मण पंडित होता विशेष नाही आनंद झाला तेवढ्यामुळे सगळं पूजा आटोपली आणि आरतीची वेळ झाली आणि आरतीची वेळ झाल्यावर काहीतरी वस्तू राहिली समय राहिली जे काय राहिलं राहिलं आणि आदिशक्ती आदिमाया उठल्या आणि आतमध्ये घरामध्ये गेल्या हा दोघांचं संभाषण चालूच होतं आणि मग भोलेनाथ म्हणतात वाह प्रसन्न झालं भले आनंद वाटला आज माझ्याला काय सुंदर तुम्ही पूजा अर्चा केली सांगा काय देऊ तुम्हाला बाबा वाटतो म्हणला बघा देणार का हो म्हणला देणार मागा तुम्हाला काय मागायचं म्हणला काही नको ज्या लंकेची पूजा केली लंकाच मला द्या घेतली ना बाबाने सोडलं पाणी धर म्हणला आदिशक्ती आदिमाया आल्या चला म्हणले आरती करू आता म्हणले आरती करायची केलं नाही झालं म्हणले सगळं चला आपल्या स्मशानामध्ये राग आला आदिशक्ती मायाला राग आला माझ्या नवऱ्याचा माझ्या नवऱ्याच्या भोलेपणाचा फायदा घेतला आणि अख्खी लंका ताब्यात घेतली म्हणली तुला सोड पण बोलू शकत नव्हती का ब्राह्मण होता पाप लागला पण म्हणली वेळ येईल यावेळेला तुझा कार्यक्रम बघा काही जण डाव कार्यक्रम आपल्यात करायचं का समुद्राकडे फक्त वाटच बघतात एकदा साई
आहे का नाही? आणि मग तो प्रसंग आहे लंकेचा आणि मग शिक्षण म्हणाले तर लंका जाळली सांगण्याचं तात्पर्य लंका जाळलेली आहे. हा कथेचा भाग तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. मुद्दा सांगायचा की त्या सोन्याच्या पिंपळाविषयीचा मुद्दा सांगायचा होता की तो सोन्याचा पिंपळ आहे, सुखाचा पिंपळ आहे, आदिशक्तीच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान आहे. पण त्या सोन्याच्या पिंपळाला माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या होत्या. त्यानंतर विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले होते. ही चरित्र भाग त्या ठिकाणी आहे. तेवढा पवित्र तो सोन्याचा पिंपळ आहे. आणि हा एक महत्त्वाचा भाग हा आहे ज्या वेळेला माऊलींना अपार दुःख व्हायचं त्या वेळेला माऊलींनी त्या सोन्याच्या पिंपळाला कवटं मिठी मारलेली आहे आणि मन हलकं केलं, सुमून रडलेले आहे. हा चरित्र भाग एक आहे. सांगायचा मुद्दा की जेव्हा हा वर्णन अभंग आहे आणि तुकाराम महाराज वर्णन करतात कुणाचं करतात तर विश्व माऊली ज्ञानोबांचं वर्णन करतात. आणि काय सांगतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ऐश्वर्य जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे बळ रेडा बोली. अंगामध्ये अशी बळ की रेड्याला बोलतो चरित्र भागामध्ये अंगी आईचे बळ रेडा बोले करील तो काय नोहे महाराज परी पाही बीज सुदांगी. आणि ते काय करू शकत नाही, ते काही करू शकतात, ते काही करू शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्यापाशी आहे. या ठिकाणी विस्मयाबोधक चरण आलेले करील तो काय नोहे महाराज. कारण काय प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि काय म्हणतात की एक आश्चर्यकारक करील तो काय म्हणजे सामर्थ्य वर्णन करतायत की करील तो काय नोहे महाराज परी पाही बीज सुदांगी. आणि हे करण्यासाठी आपल्या अंगामध्ये शुद्ध असावं लागतं, विशुद्ध असावं लागतं. पुढे सांगितलं जयाने घातली मुक्तीची गवाही. कोण आहे की ज्यांनी मुक्तीच्या पंक्ती उठवल्या. खूप महत्त्वाचं चरण आहे की ज्यांनी मुक्तीच्या पंक्ती उठवल्या, ज्यांनी उभा आयुष्य खर्च केला मुक्ती मिळावी म्हणून, पण ती मुक्ती ज्ञानोबारायांनी दिली. कशाच्या माध्यमातून दिली तर ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा झाड आम्हाला दिला आणि मुक्तीच्या पंक्ती उठवल्या, अमृतांत तयार केला. भावार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी तयार केली, पासायदान केलं, हरिपाठ केलं. हा प्रत्येकासाठी वेगवेगळं केलं. सामान्य माणसाला ज्याला काहीच माहित नाही ना, ते नुसतं हरिपाठ जरी करत राहिले, स्मरण करत राहिले, बोलत राहिले तरी सुद्धा मुक्तीची प्राप्ती आहे. इतकं सोपं करून दिलं, इतकं सोपं. म्हणून मी सांगितलं ना, हठ योग होता तो लय योगामध्ये परिवर्तित करून दिला. लय योगामध्ये आता महाराज जमला असता का राखीच्या ठिकाणी घरे पैसे सोपं नाही, पण अजून लोक करतात का महाराज? अजून सुद्धा लोक करतात, पण संख्याची एवढी होती की सगळ्याला शक्य झाली नसतं. मग हा उद्धार आहे, तुमामाचा केलेला उद्धार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवा. जे करणारे हे सामान्यसाठी जनाचा जीवाचा जनाचा उद्धारासाठी हे सगळं कार्य माऊलींनी केलं. पण आज मला माऊलींची सेवा करण्याचा हा योग आहे, गोमातेची सेवा करण्याचा योग आहे, माझ्या मामाची सेवा करण्याचा योग आहे. मगाशी सांगितलं महाराज लाख मोलाचं काम तुम्ही करत आहात. गोमाता साधी सुधी नाही. 33 कोटी देव तिच्या उदरामध्ये आहे. 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत आणि त्या गोमातेची सेवा तुम्ही करता. मगाशी मी सांगितलं की 1 लाख वर्ष आयुष्य कमी झालं. 1 लाख वर्ष आयुष्य कलियुगाचं कमी केलं, कमी केलं. जी गोमाता, जी कामदेव, समग्र मंथनामधून निघालेलं रत्न आणि ती कामदेव या कलियुगामध्ये पूजनीय आहे. तिची हत्या व्हायला लागली. 139 प्रकारच्या गोजातींच्या जाती आपल्या भारतामध्ये
त्यातल्या फक्त 39 शिल्लक राहिल्या एवढी भयानक परिस्थिती आहे तर आवाज जरा कमी करायचा माईक ते काम रक्षणाचं काम तुम्ही महाराज करत आहात किती महत्व आहे एकमेव प्राणी असा आहे की ज्या गोमातेला सूर्यकेतू नावाची नाडी आहे आणि 9 ग्रहांचं जे काही शक्ती आहे तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य त्या गोमातेमध्ये आहे तिच्या वशिष्ठापासून शब्दापर्यंत जी नाडी आहे त्याला सूर्यकेतू नाडी म्हणतात त्या सूर्यकेतू नाडीवरून नुसता हात जरी फिरवला तरी अंगामधल्या बऱ्याचशा व्याधीला शमन एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे माहित नसेल सांगतो आपल्या भारतातल्या ज्या गायी आहेत मी जर्सी म्हणत नाही जर्सी गाई नाही गावरान गाई त्या विविध भागामध्ये विविध प्रकाराने वेगळे जातात म्हणजे विविध जाती आहेत जर्सी नाही ती हॉस्टेल नाही ती संकरित गाई आहे ती फक्त म्हणायला गाई आहे ती दुधासाठी वापरलेली आहे पण जी गोमाता आहे कामदेव आहे ती आपली गावरान गाय आहे तिला आपला कामदेव म्हणतो बाहेरच्या देशामध्ये काही राज्यामध्ये गोमातेला इतकं महत्व मोठं आहे गोशाळा निर्माण केलेल्या आहेत आणि गोशाळेचे दवाखाने एखाद्याला जर कॅन्सर झाला तर त्या गायीच्या बरोबर राहायचं महिने 6 महिने 8 महिने गायीच्या बरोबर राहायचं कॅन्सर एखाद्याचा बीपी वाढत असेल आता कोणाचा बीपी कधी वाढतो कोणाचा बीपी कधी वाढतो आता आपला असं झालं वाढला तरी आपल्या काय 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 बोलता येत नाही बीपी वाढतो हाय बीपी एखाद्याला रोग होतो आजार होतो गायीला मिठी मारली हाय बीपी होतो गायीच्या गायला नुसती मिठी मारली आपलं हृदय त्याच्या गायला चिकटतं की आपला बीपी कमी व्हायला सुरुवात होते ना आजार बरोबर अस्वलाला मारा मारा बरं जाऊ जर्सी गाय कोणाच्या घरी बाकीच्या घरी काय प्रत्येकाच्या घरी जर्सी गाय ज्यांच्या घरी जर्सी गाय त्यांच्या घरी शेळ्या तर 100% असतात ज्यांच्या घरी शेळ्या त्यांच्या घरी कोंबड्या तर असतात त्या जर्सी गायला मिठी मारून बघा बरं नाही काय जायचं काय काय त्या फक्त आणि फक्त ह्या कामधेनूला मिठी मारल्याने आपला बीपी कमी होतो आजार कमी होतो गोमूत्रामध्ये एकमेव प्राणी असा आहे काही जरी अशुद्ध जरी तरी शुद्ध करून देतो फिल्ट्रेशन ह्या जगात तसं कुठलंच नाही आणि त्याचा शोध ह्या जगाला लागणार काय म्हणतात एकमेव तंत्र असं आहे एकमेव यंत्र असं आहे की त्यांनी जरी अपवित्र खाल्लं तरी पवित्र करून माघारी करते ते म्हणजे गढूळ पाणी पिऊ द्या गढूळ पाणी पिऊ द्या आणि ते गोमूत्राच्या रूपाने औषध म्हणून बाहेर येतं माणसाचं बिस्लरीतलं पाणी पितात अपवित्र होऊन बाहेर येतं अपवित्र होऊन बाहेर येतं तुम्ही किती अपवित्र काही चारा खाऊ द्या वैरण खाऊ द्या पाला खाऊ द्या काही खाऊ द्या ते पवित्र होऊन शेणाच्या रूपाने बाहेर येतं शेणाचा प्युअर गावरान गाईचं शेण जर एखादी गर्भवती महिला त्याला भरपूर असे नियम आहेत ते गर्भवती महिला आणि दवाखान्यामध्ये प्रसव होत नाही तर सिझर करावं लागतं आणि आजकाल डॉक्टर डोळाच बिचारीला काही मागणी बघत मी पाठीमागे एका डॉक्टरला प्रश्न विचारला त्या नोबेल हॉस्पिटलला पुण्यामध्ये म्हणलं हे तुमचं वडील असं तुम्ही काय केलं म्हणजे त्यांची ती निर्दयी अवस्था मी बघितली आता विषय आला मला सांगून जातो आपल्याला गरुडांचे वडील आजारी होते मेंदूपर्यंत ताप गेला किती निर्दयी लोक असतात ताप मेंदूपर्यंत गेला माणूस बिलकुल काहीच म्हणजे अनकॉन्शियस आहे माणूस आणि डोबल मध्ये ऍडमिट केलाय आणि ह्यांची काही तुम्हाला खर्च देतो डॉक्टरांची काही ट्रीटमेंट करणं नाही तुम्हाला खर्च देतो आणि आम्ही पेशंटची गॅरंटी इतकी निर्दयपणा इतके निर्दयपणा ठीक आहे आणि कर्म पौर्णिमा झाली की काय बुद्धी दिली मला माहित नाही बरं
काय मामानं बुद्धी दिली मला माहित नाही. मी कामावरती राहणार होतो त्या दिवशी. मी त्या दिवशी कामावरती जाणार होतो. अचानक निर्णय बदलला आणि म्हणलं आपल्याला पेशंटला भेटायला पुण्याला जायचं. ते केम मध्ये ह्याच्यामध्ये नोबेल मध्ये ऍडमिट आहे आणि मग जाताना भंडारा विसरलो. पुन्हा पूजा फोन केला. तो भंडारा घेतला आणि घेऊन गेलो. मी आयुष्यामध्ये अक्षरशः पेशंट म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की बाबा गॅरंटी संपलेली आणि 70% 30% आम्ही गॅरंटी देऊ शकतो. भंडारा कापायला लावला, डोक्यावरती भंडारा लावला, पेशंट आम्ही हलवलं आणि केम मध्ये शिफ्ट केली. पेशंटही सोडत नव्हती. नाना उत्तर त्यांनी टोलटोलीची दिली. त्याचे वाद झाले. विचारला की तुमचे वडील असले तुम्ही काय काय आणि शेवटी पेशंट सोडलं. पेशंट केमला ऍडमिट केलं. आज संध्याकाळी 5 वाजता केमला पेशंट ऍडमिट केलं आणि उद्या सकाळी 6:30 वाजता पेशंट डोळे उघडले. ही माझ्या मामाच्या भंडाऱ्याची आणि लोक पेशंटची अवस्था कशी होती काय झाली. आता पेशंट घरी आणलं. सांगायचा भाग आहे की जर प्रसव होत नसेल तर सेन जे आहे ते चांगल्या फडकानं वस्त्र करावं, त्याचा रस काढावा आणि तिचा तो रस त्या मातेला जर प्यायला गेला तर पुढच्या काही तासामध्ये त्याची जी काय प्रसव होण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे सुखरूप होते. थोडी ताकद त्या शेणामध्ये आहे. सांगायचं तर गोमातेचं महत्व आहे. तुम्ही जे कार्य करताना मला कळलं पाहिजे समाजाला. म्हणून गोष्ट सांगणं गरजेचं आहे की ती गोमातेचं रक्षण का करावं, त्याच्यासाठी करावं. ती कामधेनू आहे, ती आपली माता आहे. सगळ्या लोकांच्या वर म्हणजे जसं स्वर्ग लोक आहे, वैकुंठ लोक आहे, कैलास लोक आहे, पितृ लोक आहे, नर लोक आहे, या सगळ्या लोकांच्या वर जर कुठला लोक असेल तर तो गो लोक आहे. त्या गोमातेचं महत्व एवढं आहे. भूतदया गायी पशुचे पालन ताणल्या वनामाची उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. सुंदर. त्या गायीचं एवढं महत्व, त्या गोमातेचं एवढं महत्व आहे. त्या गोमूत्रामध्ये अनन्य साधारण असं औषध आहे की जे अनन्य अशा आजारांना बरं करू शकतं. ठीक आहे. आणि आपण कमी पडतोय पण बाहेरचे लोक एक्सपेरिमेंट करतात एवढे औषध तयार करायला. गायीच्या शेणाचा दूध तयार करून जर घरामध्ये झाला तर घरातले जेवढे बारीक बारीक मच्छर किंवा ते चिलट होतात ती नाहीशी होतात, घर शुद्ध होतं. एवढं पहिली बघा, पहिली गौऱ्याचा स्वयंपाक करायचा काय त्याला चव होती. मला सांगा मिक्सर होता, तवा मसाला होता काय काय बरीच एव्हरेस्ट येवन पिवन जीवन काय काय नवीन नवीन प्रकारचे मसाले. आताच्या 10 मसाले एका भाजीमध्ये टाकले त्याला चव पहिल्यासारखी चव येत नाही. कारण आमच्या ह्या पिढीचं भाग्य आहे आपल्याला चुलीवरचं जेवण खायचं सुद्धा भाग्य आलं आणि आपल्याला गॅसवरचं जेवण सुद्धा भाग्य आलं. त्यामुळे ती गायीच्या शेणापासून स्वयंपाक तयार केला जातो. अलौकिक स्वरूपाची चव होती. थोडं गायीचं महत्व आहे. गायीचं रक्षण केलं पाहिजे. गोमाता जगली पाहिजे. गोमाता ज्या दिवशी ह्या भूतलावरची जो गोमाता संपेल पूर्ण नाश होईल त्यावेळेला सृष्टीच राहणार नाही, संपून जाणार. पुन्हा सत्ययुग सुद्धा येणार नाही. जशी ही युग आली आता हे जे चाललंय ना हा 7वा फेरा चालू आहे. तसे ते मी काय म्हणतो 7वा फेरा चालू आहे. युगी 28 विठेवर हे 28 युग चालू आहे. अशी येऊन गेली 7वी आली. हे 7वं कलियुग चालू आहे. कदाचित त्या कलियुगात पण आपण असू. ठीक आहे. हे संक्रमण हे गती चालू आहे. द्वापार युग येणं, त्रेतायुग जाणं, सतयुग येणं, हे सगळं कलियुग येणं जाणं ही गोष्ट चालू आहे. 7व्यांदा अशी गोष्ट घडते. पण ज्या वेळेला पृथ्वीवरची गोमाता नष्ट होईल त्यावेळेला पुन्हा सृष्टी निर्माणच होणार. ठीक आहे. एवढं अनन्य म्हणजे गोमाता त्या भूतलावरचा या सृष्टीचा या ब्रह्मांडाचा मधला खांब आहे आणि त्याच्यावरती हे सगळं टेकलेलं आहे. म्हणून माझा मामा म्हणायचा धरणी मायचा मधला खांब गळगळू लागला. कारण गोहत्या तेवढ्या वाढल्या, गोमांस तेवढं खाणं वाढलेलं आहे. हे कशामुळे वाढलेलं आहे? ह्या जगात सगळ्यात मोठा धर्म कोणता? महाराज कोणता धर्म? सगळ्यात मोठा धर्म हा नास्तिकांचा धर्म, जी देवच मानतात. नास्तिक लोक सगळ्यात जास्त देवच मानतात. त्याच्यानंतर ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, 5व्या क्रमांकाला
आपला हिंदू धर्म येतो. पण सगळ्यात मोठा धर्म जर आहे जी लोक देवालाच मानत नाही, तो नास्तिकांचा धर्म आहे. म्हणून गोहत्या जास्त प्रमाणामध्ये वाढल्या. महाराज तुम्ही जी काम करता तुम्हाला पुन्हा एकदा देवाजवळ धन्यवाद थोडे आहे. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी या कार्याला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. कारण तुम्हाला नाही राहत, तुम्हाला नाही सांभाळता येत, पण जे सांभाळतात, जे हे कार्य हाती घेतले त्यांना तुम्ही आम्ही मदत केली पाहिजे. कारण ह्याच्यातून धर्म जपला जाणार आहे, धर्माचं रक्षण होणार आहे. हे गायीचं महत्व या कलियुगामध्ये भगवान श्री हरी विष्णू या कलियुगामध्ये श्रीकृष्णाच्या रूपानं गोकुळामध्ये अवताराला आले आणि गायी गुरं राखायला लागले. भगवान श्री हरी विष्णू गायी गुरं राखायला लागले आणि गायी राखता राखता जेव्हा गायींच्या पाठीमागे जायचे 12 वर्ष गायी राखल्या, 12 वर्ष गायी राखल्या आणि गायीच्या पाठीमागे जात असताना पायामध्ये चप्पल घालत नव्हते. यशोदा मैया म्हणली, अरे काना चप्पल घाल पाया काट टोचतो. तेव्हा सांगतात भगवान श्री हरी श्री कृष्ण की हे मैया, ये मेरी गौ मैया है, इसके पेट में तो 33 कोटि देवता है. जब हम भगवान के दरबार में जाते हैं तो जूता चप्पल नहीं पहनते, मोजड़ी नहीं पहनते. मैं तो भगवान के साथ जा रहा हूं, मैं कैसे. आणि मगून भगवान श्रीकृष्णाने 12 वर्ष अनवाणी गायी राखली. एवढं गायीचं महत्व आहे. म्हणून सर्वांनी या कार्याला हातभार लावायचा. मला सांगा, या पिंपरीच्या गावामध्ये कोण आहे जाताना एक 10-12 एक घेऊन जाणार? असं कोण आहे जाताना 10-12 एकर घेऊन जाणार? बरं जाऊ द्या, जमीन लय मोठं एवढा पसारा नाही, एक 5-6 लाख रुपये बरोबर घेऊन जाऊ, लाख खर्च करायला आहे का काय असं नियोजन? तरी गौतम पाटील असं एखादा कार्यक्रम हाय का नेता येते हा पाठीवर बसलेली नेता येणार का 4-5 लाख रुपये? जाऊ दे, पैसे नाही नेता येत, जास्त होतं या. अशी कोण एखादी माय आहे 2-4 तोळवर घेऊन जाऊ, तिथं कसा रेट आहे काय माहिती, तिथं कुठं विकत घेत बसतात, तिथं कसा रेट आहे काय माहिती, तिथं कुठं विकत घेत बसतात. असं काही नियोजन आहे का? अरे काय एक सांगा साध्या भाषेमध्ये नेहमी सांगतो, जे तुम्ही कमवलं ना त्याचा कण सुद्धा नेत नाही, तुम्ही कमवलं त्याचा कण सुद्धा नेऊ देत नाही, आणि जे त्याने दिलं त्याचा कण सुद्धा सोडत नाही, त्याचं नाव देऊ. हे आपण कमवलं नाही हितच ठेवायचं. पण जरी नेता येत नसलं तरी माझं मत आहे तुम्हाला नेता येतं, हे बरोबर नेता येतं असं माझं प्रश्न. आम्हाला सगळ्यांना सांगितलं की बरोबर पैसा नेता येत नाही, बरोबर काही नेता येत नाही, तो सोडून लावा लागतं. पण माझं स्पष्ट मत आहे, पैसा पाणी सगळं बरोबर नेता येतं, फक्त नेहमी चिंता येत पाहिजे. कुणाला त्याचा मंत्र पाहिजे सांग, लगेच नेता एक साधा प्रश्न. सागर महाराज 2 लाख रुपये घेऊन समजा तुम्ही अमेरिकेला गेला, 2 लाख रुपये 500-500च्या नोट आहेत आणि तुम्ही गेलात अमेरिकेला गेला, चांगले आलेशान हॉटेलपाशी गेला, भाडं होतं दिवसाला 1000 रुपये, 10,000 भाडं होतं, 10,000 रुपये 500-500च्या नोटा काढून चालतात दिल्या त्यांच्यासमोर. तुम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला देत नाही, तुम्ही जाऊ माघारी पैसे द्या. म्हणता अरे पैसेचे ना पैसे घे ना बाबा, अजून एक नोट एक्स्ट्रा घे. नाही म्हणले पैसे नाही. का बरं घेतले नाही? कारण ते 500ची नोट होती, ती तिथं चालत नव्हती. मग तुम्हाला सांगितलं की ह्याला डॉलर मध्ये बदला. काय सांगितलं? ह्याला डॉलर मध्ये बदला. आणि मग आमचे सागर महाराज गेले आणि ते 2 लाख होते डॉलर मध्ये परिवर्तन केलं आणि डॉलर घेऊन आले. 10 डॉलर काढले, दिले की लगेच त्या बाई घेऊन जा म्हणून सांगले. एसीचा रूम दिला, जेवायला आलं, पाणी आलं, चहा आला, सगळं यायला लागलं. अगोदर पैसे होते ना, पण उभा करत नव्हतं. पैसे नव्हते होते पण उभा करत नव्हतं. पण ते पैसे डॉलर झाले तेव्हा सगळ्यांनी जवळ केलं आणि सगळ्यांनी सुख दिलं. मग इथला पैसा जर अमेरिकेमध्ये चालला, हिथं कमवलेला पैसा जर अमेरिकेमध्ये चालत नाही, त्याला तिथल्या डॉलरमध्ये बदली करावं लागतं, तर हिथं कमवलेला पैसा आपल्या बरोबर कसा चालेल? नाही चालत. हे वास्तविक सत्य आहे. पण हा पैसा जर चालायचा असेल तर त्या पैशाला पुण्य नावाच्या डॉलर मध्ये बदली करावं लागेल आणि तो आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये साठला जाईल. आणि मग वर गेल्यानंतर जेव्हा पितृ लोकांना ज्या वेळेला गरज पडेल त्या
त्यावेळेला चेक टाकला जाईल, त्यावेळेला चेक पटला जाईल का जवळचा पैसा पुण्य नावाच्या करन्सी मध्ये, पुण्य नावाच्या डॉलर मध्ये बदली झाला तो कामाला येईल. काय करावं? दान करावं, धर्म करावा. या गोशाळेसाठी केलेलं दान आहे. त्यांनी दान केलं ना महाराज 100% त्यांनी आपला जवळचा पैसा पुण्य नावाच्या डॉलरमध्ये परिवर्तित केला आणि तो त्यांना कधी कामाला येईल, तो तर त्यांना त्या प्रवासामध्ये 100% कामाला येणार. कारण ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही, ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. खिशातला पैसा कोण काढून घेईल, गळ्यातली चेन कोण ओढून घेईल, हातातली अंगठी कोणी काढून घेईल. अरे इतकं भयानक कलियुग, इतकं भयानक कलियुग आहे, इतकं भयानक कलियुग आहे. गेलेल्या माणसाची कान कापायला सुद्धा लोक विचार करतात. हातातली अंगठी निघत नाही ना माई, हातातली अंगठी निघत नाही ना, बोट तोडून अंगठी कापारे परिवर्तन केलं की 100% जाणार, 100% आपल्या बरोबर येणार. ही वास्तविक सत्य आहे आणि हे नाकारता येणार नाही, हे नाकारता येणार नाही. आणि आता खऱ्या अर्थाने सांगतो, आता येणारा काळ त्याच गरजेचा आहे, येणारा काळ त्याच गरजेचा आहे. आता वाट बघू नका, कलियुग संपल आणि होईल कलियुग संपलेला आहे. 30 मार्च 2025 कलियुगाचा अंत झालेला आहे दादा. आता तुम्ही आम्ही जगतोय ना महाराज, तुम्ही आम्ही परिवर्तनाच्या युगामध्ये जगतोय, तुम्ही आम्ही परिवर्तनाच्या युगामध्ये जगतोय. आता परिवर्तन सुरू झालेलं आहे, ते 2032 पर्यंत परिवर्तन चालणार आहे. आणि ते परिवर्तन तुम्हा आम्हाला सत्ययुगाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवणार आहे. आता काय कामाला, तर पुण्यच कामाला येणार आहे. माझ्या देवानं सांगितल्याप्रमाणे, माझ्या मामांना सांगितलं, अरे म्हणला कलियुग जाईल सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. माझ्या देवानं सांगितलं कलियुग जाणार, सत्ययुग येणार, हिमालय पर्वतावरती देव अवतार घेणार. हे भगवंतानं सांगितलं.